सोलापुरात एका फॉर्च्युनर गाडीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगतीये। या गाडीच्या मागच्या काचेवर पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकारासंबंधित मजकूर छापल्याने वाहन येणाऱ्या जाणाऱ्यांना आकर्षित करतंय। आजकाल हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर मधून उतरलं की संशय येतोय म्हणून गाडीवर वेगळा मजकूर लिहिला। गाडी मालक अतुल खुपसे यांनी असा वेगळा मजकूर छापलाय। तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी। मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा। हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा। अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय, पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलंय। गाडीवर हा असा मजकूर लिहिला आहे। सध्या हा मजकूर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय। पाहुयात कसा छापलाय हा मजकूर। वैष्णवी ताईला मी पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। एका बाजूने खूप कष्टातून फॉर्च्युनर सारखी गाडी घेतली। सर्वसामान्याला फॉर्च्युनर गाडी घ्यायची, शेतकऱ्याला गाडी घ्यायची म्हणजे 2-3 वर्ष त्या ठिकाणी पैसा जमा करावा लागतो किंवा बँकेचं लोन करावं लागतं। अशा परिस्थितीत एवढी चांगली गाडी घेतलेली फॉर्च्युनर सारखी गाडी, पण फॉर्च्युनर बदनाम झालेली आहे। बदनाम होण्याचं कारण आहे हगवणे कुटुंब। हगवणे कुटुंबामुळे बदनाम झालेली फॉर्च्युनर जिथं जिथं आम्ही कार्यालयात जाऊ, वेगवेगळ्या गावाला जाऊ, ज्या ठिकाणी एखाद्या हॉटेलवर जरी उतरलं तरी विचारलं जातं की फॉर्च्युनर तुमची आहे का सासऱ्याची आहे, सासऱ्याकडून घेतली का बळजबरीनं सासऱ्याकडून घेतली का तुम्हाला दिली। म्हणजे फॉर्च्युनर गाडीला बदनाम केलेलं आहे हे हगवणे कुटुंबामुळे। म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला आपण मुली दिली, कष्टकऱ्याच्या पोरांना मुली दिल्या तर मुलींचं जीवन इथून पुढे सुखकर होईल आणि हगवण्यासारखी प्रकरणं होणार नाही।